केले वंदनी, तुझ्या स्थितीचा विचार बदली दिवा नित्य सार, इतकी कृपा करी मजवर जीवोद्धारकारणी, बहुपकारांची तुरासी ज्ञान बोध नित्य भाजसी, जवळीच ठेवी अनंतासी करधोनी आविर्भूतो श्री सद्गुरुनाथ महाराजांनी जय. आता आपण सर्वांनी एकत्रितपणे सामूहिकपणे गुरुवंदनेला सुरुवात करूया. वंदना मुझे जना समूहाला, वंदना मुझे जना समूहाला, एकात्मतेचा मार्गावरुनी, एकात्मतेच्या मार्गावरुनी, चला बंधुनो सर्व मिळूनी, चला बंधुनो सर्व मिळूनी, सुखी जीवन जगण्यामधुनी, सुखी जीवन जगण्यामधुनी, सद्गुण मन जगण्याला, वंदना मुझे जन समूहाला, वंदना मुझे जन समूहाला, सुमार्गाचा धडा शिकविला, सुमार्गाचा धडा शिकविला, संघटित व्हा कार्य करण्या, संघटित व्हा कार्य करण्या, जात धर्मान पंथ सोडुनी, जात धर्मान पंथ सोडुनी, सुरू करू आपुल्या प्रगतीला, वंदना मुझे जन समूहाला, वंदना मुझे जन समूहाला, भेदभाव हा नष्ट करोनी, भेदभाव हा नष्ट करोनी, लाज गमाडी सर्व जाळुनी, लाज गमाडी सर्व जाळुनी, श्रीमंतीची आस सोडुनी, श्रीमंतीची आस सोडुनी, यज्ञ करू माणूस बनण्याला, वंदना मुझे जन समूहाला, वंदना मुझे जन समूहाला, जननी जनार्दन संत सांगती, जननी जनार्दन संत सांगती, प्रचित घेऊन जीवन जगती, प्रचित घेऊन जीवन जगती, सेवा निरंतर अनंत करती, सेवा निरंतर अनंत करती, जीवन सगळे सुख विज्ञाना, वंदना मुझे जन समूहाला, वंदना मुझे जन समूहाला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ठीक आहे, आपण ज्ञानामृत नावाच्या ग्रंथातला काही विषय यावर्षी
अगोदरही समजून घेतला तर यावर्षी पुन्हा डबल. तर आपले 5 देहांच्या ध्यासाचं वर्णन झालं. तर पंचदेह ध्यास जे आहे, अध्यास जीवाने मानंदीचे केले, पुष्टीचं घेतले. कोणत्या अभंगातला आहे? असं का? पहिल्यामध्ये नाही. हां हां, आहे लक्षात बाई? ज्ञानाची या गोष्टी पाठ आहे नाही. ज्ञानाची या गोष्टी सांगती चावटी, वर्तनाशी भेटी. तर मनुष्य देहामध्ये जो जीव आला आहे, जन्माच्या पहिल्या क्षणापासून मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मानलेले कधी सुख आणि दुःख तो भोगत आहे. मानलेले सुखदुःख ही काही वस्तुस्थिती नाही आहे. तुम्हाला सगळ्याला अभ्यास आहे. सुखदुःख हे माईक पूर्ण, ऐसे कळले जयाशी ज्ञान, तेव्हाची भव भय भ्रम दारुण, तात्काळ तो जान सांडीपा. भागवतामध्ये म्हटलं आहे, सुखदुःख ही काही वस्तुस्थिती नाही आहे. आपण मानतो सुख झालं, दुःख झालं. आपल्याजवळ जे मन आहे त्या मनाच्या लायक झालं, घडलं तर सुख झालं. मनाच्या लायक नाही झालं, मनाला पाहिजे ते नाही झालं तर. म्हणजे सुखदुःख हे आपण आपल्या मनावर भरोसा ठेवल्यामुळं आपल्याला जाणवत या जीवाला. जर मनावर जर भरोसा नसला या जीवाचा, मनावर नियंत्रण राहिलं, तर सुखदुःखाचा करता कोण आहे? कोण आहे? जीवच आहे. कोण तुम्हाला सुख देईल, कोण तुम्हाला दुःख देईल? प्रत्येक जन्माला आलेला जो जीव आहे तो स्वतःच्या कर्माध्यासामुळे आपापल्या अध्यासाच्या पूर्तीसाठी जीवन जगत आहे. कोणीही कोणासाठी जीवन जगत नाही. आपल्याला वाटते याच्यामुळे आपल्याला त्रास झाला, त्याच्यामुळे त्रास झाला. कोणीही त्रास कोणासाठी घेतला नाही, हा सिद्धांत आहे. तर ह्या सुखाच्या प्राप्तीसाठी हा जीव, याच्या मनामध्ये जी काही इच्छा कामना वासना तयार होईल, त्या इच्छा कामना अपेक्षेच्या पूर्तीसाठी हा जीव जन्माच्या पहिल्या क्षणापासून अहोरात्र भटकत आहे. प्राप्तिवादे जीव जहालिसे भ्रष्ट, ज्ञानधर्म नष्ट केले लोकी. जे लोक काहीतरी प्राप्ती करावं म्हणून जीवन जगत आहे, त्या लोकांनी ज्ञानाचा धर्म नष्ट करून टाकला. कारण ज्या गोष्टीची आपण प्राप्ती करतो, प्राप्ती प्राप्ती सबही कहे, प्राप्ती न जाने गूढ. प्राप्ती तो स्वयंस्वरूप आहे, समज पडी नाही मूढ. जे मूढ माणसं आहे, थोडाही ज्ञानाचा विचार नाही, विवेक नाही, कधी संत साहित्य पाहत नाही, कधी सत्संग करत नाही, कधी सद्विवेक बुद्धी जागृत करत नाही, असे जे लोक आहे ते प्राप्ती 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 करता 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 एक एक दिवस चालला. सुख प्राप्त झालं पाहिजे, शांती प्राप्त झाली पाहिजे, दुःख नसलं पाहिजे. यासाठी प्राप्ती पदार्थ कारणे, कोई गृही कोई साध, गुरुमुख प्राप्ती जहा भयो, तेही ठहरे अबाध. या जगामध्ये प्राप्ती पदार्थ कारणे, कोणत्या तरी पदार्थांची प्राप्ती करण्याच्या कारणांनी गृहस्थी आणि साधू विरक्त हे सगळे लोक प्रत्येक क्षण साधना करताय. आहे की नाही पुरुषोत्तम? तुम्ही शेती करता, कोणी कर्मचारी आहे, कोणी व्यापारी आहे, कोणी राजकारणी आहे, कोणी मजूरदार आहे, कोणी ज्ञानी आहे, कोणी अज्ञानी आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे. प्रत्येक मनुष्य असा स्थिर झाला का आता मला काही प्राप्त करायचं नाही म्हणून? श्रीमंत इजारदार जरी जहागीरदारी असेल तर तो आता मला काही प्राप्त करायचं स्थिर झाला का? नाही नाही नाही, हे व्हायचं राहिलं, ते व्हायचं राहिलं, ते झालं, ते व्हायचं राहिलं, चाललं सगळ्याचं. गरीब असो श्रीमंत असो, स्थिर नाही.
फक्त संतच एक वस्तू अशी आहे का आम्हा करणे नको दुजे काही, संत संगती पुरी पाही, नाही का. आम्हाला काहीच करायचं नाही, फक्त सतसंगतीमध्ये संतांच्या उपदेशानुसार, संतांच्या वचनांच्या संकेतानुसार मला प्राप्त झालेलं शरीर नावाचं जे साधन आहे की ज्या साधनाने फक्त जीवाचं कल्याण करायचं आहे, त्या कल्याण करण्यासाठी या शरीराचा मी वापर करायचा फक्त आहे मला, बाकी काही करायचं नाही, आहे की नाही. मानव जन्म तुमको मिला कल्याण करने के लिए. कशासाठी आहे? हां, सत्संग भक्ती ज्ञान से त्रयताप हरने के लिए. शरीराची व्याधी, मनाची आधी आणि संबंधाची उपाधी, या आधी व्याधी उपाधीतून बाहेर निघण्यासाठी हा नरदेह आपल्याला मिळाला. तर आपण या आधी व्याधी उपाधीतून बाहेर निघायचं काहीच करून नाही राहिलो, अधिक तयार होईल याच्यासाठी करून राहिलो, आहे की नाही. शारीरिक व्याधी नको असेल कोणाला तर शरीराचे नियम पाळून जीवन जगायला लागेल. मनापासून होणारी आधी नसेल कोणाला तर मनाचे नियम पाळून जीवन जगायला लागेल. संबंधापासून उपद्रव तयार कोणाला पाहिजे नसेल तर काय करायला लागेल? काय करायला लागेल बाई म्हणजे बाई? संबंधापासून उपद्रव नको असेल कोणाला तर त्याला काय संबंधाचे नियम पाळायला लागेल. संबंध कसे राखावे, जीवन कसे जगावे, मित्र कसे मिळवावे, व्यवहार कसा साधावा, संबंध कसा राखावा, हे पुस्तक आहे संतांनी सज्जनांनी लिहिले, आपण वाचत नाही. तर आपलं जीवन कसं आहे? असंच आहे. तर प्रत्येक जीव काहीतरी प्राप्त करण्याच्या उद्देशाने, प्राप्ती पदार्थ कारणे, प्रत्येक क्षण जीवन जगण्याचा उद्देश आहे. सुख प्राप्त झालं पाहिजे, शांती प्राप्त झाली पाहिजे, समाधान प्राप्त झालं पाहिजे, पैसा प्राप्त झाला पाहिजे, देव प्राप्त झाला पाहिजे, पुण्य प्राप्त झालं पाहिजे, काहीतरी प्राप्त झालं पाहिजे म्हणूनच जगत आहे की नाही. ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, मित्र प्राप्त झाले पाहिजे, मकान प्राप्त झालं पाहिजे, काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. हा जगण्याचा प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाचा उद्देश आहे. पण ज्ञान असं करून नाही घेतलं का प्राप्त कुठं आहे वस्तू, तुम्हाला पाहिजे असलेली प्राप्त वस्तू कुठे आहे? प्राप्ती तो स्वयंस्वरूप आहे. समज पडे नाही गूढ. ज्याची प्राप्ती करायची आहे ते प्राप्तीचं ठिकाण कोणतं आहे? स्वयंस्वरूप. आनंद पाहिजे का? आनंद दुसरीकडून मिळेल का? इतके लोक आहे तुमच्या संगतीत राहिलो तर मी म्हटलं का आमची कमलबाई आहे, कमलबाईकडून मला बहीण आहे माझी, ते आनंद मिळाला पाहिजे नाही. श्रीहरीकडून आनंद मिळाला पाहिजे. आता तो श्रीहरी दुनियाभरचा दुःखी आहे तर काचा आनंद देणार आहे? हां, देव दुःखी सुख देते म्हणतात. देव दुनियाभर तर रडत विवळत मरण पावले. रामाले जंगल फिरायला लागलं, कृष्णाले लपून जंगलात चाललं जायला लागलं नाही, नारदाले भटकत राहायला लागलं, नाथमचंद्र बाचे नाही, दत्त गोरखोर व्यास नाही. तर अशा प्रकारे प्राप्ती बाहेर नाही आहे. सुख पाहिजे बाहेर नाही आहे, पुण्य पाहिजे बाहेर नाही आहे, देव पाहिजे बाहेर नाही आहे, शांती समाधान पाहिजे बाहेर नाही आहे, नाही का. श्रीमंती पाहिजे बाहेर नाही आहे, दरिद्री पाहिजे बाहेर नाही आहे. कुठे आहे? व्याधी, गरिबी, वेदना, बंधन तथा विपत्ती, पूर्वजन्मों के वृक्षफल, भोगे होय निवृत्ती. तुम्हाला काय? व्याधी, गरिबी, वेदना. जे व्याधी आहे, व्याधी समजते? आजार, शरीराचे आजार, मनाचे आजार, नाही का. शरीर अस्वस्थ आहे, मन अशांत आहे. याचं कारण काय? गरिबी आहे, खूप गरिबी आहे जी कोणीच नाही, आम्हाला साथच नाही कोणाची, पैसे नाही, कोणी मदत करत नाही, कोणी पैसे देत नाही, ही गरिबी. वेदना, शारीरिक मानसिक वेदना आहे तुमच्या शरीराला. या वेदना. बंधन, 3 प्रकारचं बंधन. कोणतं 3? मानसिक बंधन म्हणजे काम क्रोधाधिक विकाराचं बंधन. भ्रांतिबंधन म्हणजे कोणतं? देव, धर्म, जाती पाती, रीतिरिवाज आहे ना. लौकिक बंधन, वर्ण आश्रम आहे ना, हे लौकिक बंधन. हे 3ही बंधनं आणि विपत्ती, येणारी अनायशी विपत्ती, वीज पडली, साप चावला नाही, लकवा मारला, मूळव्याध झाली, पोरगा मरण पावला, ॲक्सिडेंट झाला, ह्या विपत्त्या आहे. या ज्या 5 गोष्टी आहे, या 5 गोष्टी तुम्हाला कोण देऊन राहिलं? व्याधी, गरिबी, वेदना, बंधन तथा विपत्ती.
हे पूर्वकर्म के वृक्षफल, तुम्ही केलेल्या कर्माचं वृक्षाचं फळ आहे. भोग हे निवृत्ती. कोणं दिलं? गरीब काऊन झाले, श्रीमंत काऊन झाले, दुःखी काऊन आहे, सुखी काऊन आहे, मदत काऊन करत नाही, काऊन करते, याचे काही कारण आहे की नाही? विनाकारणच होते का? मी कोणाला 200 रुपये उसने मागितले देऊन देतो, कोणाला 50 मागितले देतच नाही. तुमचा सगळ्याचा अनुभव, तुम्ही सगळ्याला सगळं देता का? का मंजुळाबाई, सगळं देते का? नाही. कोणी कोणाला देते, कोणी असूनही नाही म्हणते कोणी, तर त्याचे काही कारण आहे का नाही? तर ही जी विवंचन आहे प्रत्येक जीवाची, याचं कारण असायला कारण आहे पंचदेहध्यासे पंच अभिमान. थोडक्यात सांगून देतो, 5 देहध्यास झालेच आहे, परंतु एक असा आहे की देहसुख प्राप्ती हेतूनी, देहाच्या सुखाच्या प्राप्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी काही लोक बाह्य साधना करत आहेत. म्हणजे देहाचं सुख प्राप्त झालं पाहिजे. देहसुख प्राप्ती हेत म्हणजे देहाच्या सुखांच्या प्राप्तीच्या हेतूंनी, इच्छापूर्तीसाठी अनेक लोक बाह्य साधना करत आहेत. म्हटलं का? समजते ना तुम्हाला? करताय की नाही? आपल्याला देहसुख मिळालं पाहिजे, देहदुःख मिळालं नाही पाहिजे, देहदुःख जीवनात आलं नाही पाहिजे, म्हणून देहसुखासाठी इच्छापूर्ती झाली पाहिजे. माझ्या मनामध्ये जी इच्छा तयार होते त्या इच्छेची पूर्ती झाली तर सुख वाटते, इच्छेची पूर्ती नाही झाली तर दुःख वाटते. सगळ्याचा अनुभव आहे की नाही? इच्छेची पूर्ती झाली तर सुख, इच्छेची पूर्ती नाही झाली तर. आता ही माझ्या मनातून इच्छा आहे की बाबा देवा मला कृपा माझ्यावर करा, मला आशीर्वाद द्या, देवा आमच्या घरी राई रोग आहे ते कमी करून टाका, माझ्या घरची गरिबी गेली पाहिजे, आम्हाला कोणता रोग झाला नाही पाहिजे, झालाच रोग तर लवकर बसला पाहिजे. इच्छा होते की नाही आपल्याला? माझ्यासोबत सगळे चांगले राहिले पाहिजे, मला कोणी वाईट म्हटलं नाही पाहिजे, माझ्या जीवनात कोणी अडथळा तयार नाही झाला पाहिजे, माझ्या घरात कोणतेच प्रसंग अनुचित घडले नाही पाहिजे, कोणी मेलं नाही पाहिजे, कोणाला ॲक्सिडेंट झाला नाही पाहिजे, कोणाला ताप जर आला नाही पाहिजे. आहे की नाही इच्छा? एवढ्या इच्छेच्या पूर्तीसाठी हा जीव अहोरात्र बाह्य साधना करत आहे. आपापल्या धर्म रीतिरिवाजानुसार, हिंदू धर्माचे लोक असले त्यांच्या रीतिरिवाजानुसार देवाची प्रार्थना, मुसलमान असेल तर अल्लाचं स्मरण, ख्रिश्चन असेल तर येशूचं स्मरण, नाही असे त्यांच्या मानलेल्या जाती धर्म पंथ संप्रदायांच्या मानंदीचे जे अध्यास आहेत त्या अध्यासाच्या पूर्तीसाठी प्रत्येक जीव तन्मन धनाने आपल्या जीवनाचे क्षण वेचत आहे. तर हा जो देहसुख प्राप्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी केलेले जे बाह्य साधना आहे, ह्या बाह्य साधनावर जागृत जे राहते, त्या अध्यासावर जागृत राहते, त्याचं नाव आहे देहध्यास, स्थूल देहध्यास आहे ना. स्थूल देहध्यास म्हणजे दिसते ते शरीर, आपलं शरीर आहे, या शरीराला सुख मिळालं पाहिजे, दुःख येऊ नये, तर सुख मिळासाठी रोग होऊ नये, आपल्या मनाला कोणी व्यथा देऊ नये, नाही का, आपल्यावर कोणी अन्याय करू नये. तर हे अज्ञानाची समज आहे. कोणी तुम्हावर अन्याय करत नाही, कोणी तुम्हावर न्याय करत नाही. कारण न्याय धरुनी अंतरी पाऊल टाकावे भिववरी. जीवन जगतानाच न्यायनिष्ठ जीवन जगा. जीवन जगत असताना न्यायाला दूर करून जीवन जगले ते बाहेर कुठेही तुम्हाला न्याय देणारा ईश्वर नाही, न्यायाधीश नाही, सरकार नाही, कोणीच नाही. कारण बाहेर न्याय नाही आहे. आहे का न्याय? नाही आहे. तुम्ही करता गुन्हा, यायले 2 साक्षीदार मिळेल तेव्हा सिद्ध होते. साक्षीदार नाही मिळालं तर होते का? नाही का? मी पडला दहेगावला असताना आमच्या जुनोनीच्या जंगलामध्ये एका कोलामाने एखाद्याचा खून केला. तर ते खून केल्यावर त्याची कुऱ्हाड सापडली. त्या कुऱ्हाडीला रक्त होतं, केस डिकून होते, शर्ट नाव रंगून होतं. मग त्याला पकडलं तर त्या सगळं सामान सापडलं, पूर्णच सापडलं, कपडे हे ते. मग त्याला मारझोड करून त्याने कबुली दिली मी खून केला म्हणून. कोर्टात केस झाली, याला बंद केलं. मग कोर्टात केस चालू झाली तर तो का म्हणे हो जी म्हणे मी मारलं. साक्षीदार कोणीच नाही. तर साक्षीशिवाय न्याय होत नाही. होती की नाही? बिनू साखी संसार का न्यायच नाही. तो म्हणे मी स्वतः मारलं म्हणून कबूल केलं त्यानं, पण साक्ष नसल्यामुळे निर्दोष सुटला. खून करणारा माणूस निर्दोष सुटला. आजही तसेच प्रकार आहे. खून न करणारे माणसं अंधर होते आणि खून करणारे माणसं सुटूनच जाते. आहे की नाही? चोरी करणारा माणूस वरमान करून जगते,
इमानदारीनं जगणारी माणसं खाली मान करून जगावं लागते. ऐक नाही आता तसंच आहे ना. मग न्याय मागाचा नसतो, न्यायनिष्ठ जीवन जगायचं आहे. आपल्या अंतरामध्ये न्याय आहे का झगडा कसा होणार नाही, आपलं हित कशात आहे, अनहित कशात आहे, बिमार कशामुळं पडतो, मन कशामुळं खराब होते, व्यवहार कसे बिघडते, संबंध कसे वाया जाते, सगळ्याचं कारणीभूत आपणच आहोत. हे न कळल्यामुळं देहसुख प्राप्तीसाठी अनेक जीव त्याच्याजवळ निर्माण झालेले इच्छा ज्या आहे त्या इच्छेच्या पूर्तीसाठी बाह्य साधना करत आहेत. पैसा कमवत आहे, शेती करत आहे, नाना प्रकारच्या कलाविद्या शिकत आहे. त्याला वाटते कलाविद्येनी, पैशाळकीनी, शेतीनी, राजकारणाने, समाजकारणाने आपल्या देहाचं दुःख नष्ट होईल असं त्याला वाटू प्रत्येक दिवसामागून दिवस जात आहे. काम करत करत मराले टेकते पण दुःख काही नष्ट. आयुष्यभर दुःख निवृत्तीसाठी काम करते, येन केन प्रयत्न करते, तन मन धन झिजवून टाकते, पण बोलते कसा कोणी आता मी माझं दुःख नष्ट झालं म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत म्हणते. शरद पवार, अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई, मोदी, गांधी म्हणते का आता आमची दुःख गेलं म्हणून आता बस झालं माझं, आता मी शांत बसतो म्हणते का? मराले लागते तरी दुःख तयारच आहे, काही ना काही समस्या तयारच आहे. काम शिल्लकच आहे. संपलं का काम? हे काम आपल्याला संपवते पण आपण कामाला नाही संपत. तर हा प्रकार आहे स्थूल देह ध्यासी जीवांचा. म्हणजे दिसणारं स्थूल शरीर आहे, या स्थूल शरीराला सुख मिळावं म्हणून त्या इच्छाप्राप्ती हेतांनी केलेल्या बाह्यसाधना समजते. व्रत, वैकल्य, उपास, तपास, भजन, पूजन, पूजा, पाठ पद्धती, दया, दान, धर्म, योग, समाधी, साधन वगैरे ज्या साधना करतो देहसुख मिळावं म्हणून त्या बाह्यसाधना. तर हा आहे स्थूल देहध्यासी जीव. पटलं? दुसरा आहे सूक्ष्म देहध्यासी जीव. सूक्ष्म देहध्यासी जीव कशासाठी जीवन जगते? देव प्राप्त व्हावं, पुण्य प्राप्त व्हावं, शांती प्राप्त व्हावी म्हणून, देव पुण्य बाहेर आहे म्हणून याच्यासाठी व्रतवैकल्याधिक साधना करतात. स्थूल देहधारी जीव विषय भोगाधिक साधना करतात, विषय भोगाधिक कर्म. आणि सूक्ष्म देहधारी जीव व्रतवैकल्याधिक कर्म. त्याचे कर्म कोणते राहते? व्रतवैकल्य, नाम, जप, होम, हवन, यज्ञ, याग, पूजा, पाठ, उपास, तपास. काहून? पुण्य होते बापा, देव प्राप्त होते, देवाचा आशीर्वाद मिळते, देवाची कृपा मिळते, दिवस चांगले जाते, आपल्या जीवनात संकट येत नाही म्हणून व्रतवैकल्याधिक कर्म करते आयुष्यभर हा जीव सूक्ष्म देहध्यासी. आणि कारण देहध्यासी काय करते? प्रत्यक्ष दर्शन झालं पाहिजे भगवंताचं, साक्षात्कार झाला पाहिजे म्हणून ध्यान धारणादी कर्म करते. महाकारण देहध्यासी जीव काय करते? ज्ञानाधिक साधना करते. स्थूल देहध्यासी विषय भोगाधिक कर्म. समजत आहे बोलणं? दुसरा सूक्ष्म देहध्यासी व्रतवैकल्याधिक कर्म. तिसरा कारण देहध्यासी ध्यान धारणाधिक कर्म. ध्यान, प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ वगैरे ध्यान, पंचमुद्रा, आसन, योग, समाधी आहे ना, अष्टांग योग, राजयोग, हठयोग तुम्हाला माहीत आहे, हे करते. आणि महाकारण देहध्यासी जो जीव आहे तो सुलीन भूमिकेमध्ये कोणतं काम करते? साक्षीभूत ज्ञानाधिक कर्म करते. पारक ज्ञानाधिक नाही, साक्षीभूत ज्ञानाधिक. म्हणजे जे आपण कर्म करतो, जी प्राप्ती करतो त्याला जाणणं. महाकारण देहाची भूमिका आहे आपल्याजवळ असणारा जो अज्ञानाचा भाव आहे त्या अज्ञानाचा भावाला जाणणं. हे महाकारण देह. काय करावं जी? मला वाटते तसं पण आम्हाला ते कळत नाही ना जी, आमच्याच्यानं तसं वागणं होत नाही ना जी, तसं वागणं होत नाही ना जी असा म्हणते. याचा अर्थ कसं वागायला पाहिजे त्याच्याजवळ आहे ना. आमच्याच्यानं तसं वागणं होत नाही ना जी. कोण म्हणते? हां, कोण म्हणते तसं वागणं होत नाही म्हणजे कसं वागायचं आहे त्याच्याजवळ आहे पण वागणं होत नाही. तसं वागणं होत म्हणजे कसं वागायचं आहे त्याला ज्ञान आहे. आम्हाला हे समजत नाही ना जी, म्हणजे काय समजायला पाहिजे त्याच्याजवळ ज्ञान आहे. हे समजत नाही. कोण म्हणते? ब्लाऊज तो समजत नाही जी कसं शिवायचा, तर शर्ट कसं शिवायचं समजत नाही, म्हणजे कसं शिवायचं हे त्याला ज्ञान आहे. नाही माधव, असं माझ्या हातून असं व्हायला पाहिजे नाही जी, पण म्हणजे असं व्हायला पाहिजे हे ज्ञान आहे त्याच्याजवळ. तेव्हाच मला माझ्याकडून असं होऊन नाही राहिलं जी. कसं व्हायला पाहिजे त्याच्याजवळ ज्ञान आहे.
म्हणजे काय पाहिजे त्याचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाला जाणणं याचं नाव महाकारण ध्येय आहे. पटलं का तुम्हाला? नाही का? नाही का? शेजाऱ्यांनी माझ्याशी बरोबर राहिले पाहिजे होतं जी, घरच्या लोकांना थोडीशी मदत द्यायला पाहिजे होती जी. म्हणजे काहून मदत देत नाही त्याच्याजवळ ज्ञान आहे. आपल्याजवळ असणारा ज्ञानाचा अभाव जाणणारा देह म्हणजे महाकारण देह. पटलं तुम्हाला? तर या महाकारण देहाचे जीव जे आहे त्याशी साक्षीभूत ज्ञानाधिक कर्म करतात. आता साक्षीभूत ज्ञानाधिक कर्म म्हणजे काय? परमेश्वराची भक्ती करणे, आरती करणे आहे ना. काहून? साक्षीभूत ज्ञान, देवा तूच आहे बापा माझा करता आता, म्हणजे माझा साक्षी आता तूच आहे देवा. पाय आता तुझ्याकडे सोपवलं. माझे इथं सगळे वैरी होऊन गेले घरादारातले, कोणी माझ्याशी बोलत नाही, कोणी मला मदत कर. देवा बापा आता तूच आहे, म्हणजे तूच माझ्या जीवनाचा आता साक्षी आहे. म्हणजे हे सगळे देहध्यासी जीव पराधीन होऊन बसले. म्हटलं का? विषयभोगाधिक कर्म करणारे, व्रतवैकल्याधिक कर्म करणारे, ध्यानधारणाधिक कर्म करणारे आणि साक्षीभूत ज्ञानाधिक कर्म करणारे जे जीव आहे, हे जीव कोणावरती राहून म्हणे देवा बापा तूच आहे, म्हणजे कोणीतरी आता मला मदत करा, असा यांचा भाव आहे. म्हटलं का? तुम्हाला कोण मदत करेल? बाजारामध्ये ज्याला त्याला गडबड आहे, प्रत्येकजण आपापल्या गाडीची वाट पाहत आहे, कोण तुम्हाला बाजार घेऊन देणार आहे? आपलाच बाजार होऊन नाही राहिला, वेळ संपत आली तरी दुसऱ्याचा बाजार कोण घेऊन देईल? नाही का? जो जीव जन्माशी येतो तो आपल्याच कर्मावर जगतो. तर हा सिद्धांत माहीत नाही. अशा प्रकारे पंचदेह ध्यास जे आहे, पाचवा देह कोणता आहे? कैवल्य देह. कैवल्य देह का राहते की कोणत्याच कार्याचा हेतू राहत नाही. तर जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था, तुरीय अवस्था या चारही अवस्थेचा लय होते. त्याला काही करणे राहत नाही, काही जाणणे राहत नाही, काही खाणे राहत नाही, असा मूढावस्था. आणि सहावा जो देह आहे हंसदेह, आज जो आज पाहणारा हो, तो जीव मी स्वतंत्र आहो, अमर आहो, अविनाशी आहो, स्वावलंबी आहो, स्वाधीन आहो, पराधीन नाही, अशी अनुभूती प्राप्त करण्यासाठी असंगतेच्याकडे वाटचाल करण्याचं ज्ञान या हंसदेहामध्ये राहणाऱ्या पारखी जीवाला राहते. तर आजपर्यंतचा जे आपण आता जे ऐकले पंचदेहाचे ध्यास, हे पंचदेहाचे ध्यास सुखा करताय का दुःखा करताय? हां, कशासाठी आहे? अध्यास से बंधन, अध्यासरहित जीवमुक्त, पारकरी, अध्यास्तजी, हंससो जीवनमुक्त. कबीर साहेब म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये ज्याला ज्याला सुखाची दुःखाची जाण होत आहे, विवळत आहे जो जो जीव, त्याला कबीर साहेब म्हणतात की हे बापू तुझं जे विवळणं आहे, तू जे दुःखानं रडत आहे की नाही, रात्रंदिवस तुझ्या मागं जे दुःख लागलं आहे, हे कारण आहेचं तूनच गोळा केलेले अध्यास. अध्यास से बंधन, अध्यासरहित जीवमुक्त. जो जीव अध्यासरहित जीवन जगल तो जीवमुक्त. अध्यास समजते? मोहाचे अध्यास, कामनेचे अध्यास, मित्राचे अध्यास, वैरत्वाचे अध्यास, पैशाचे अध्यास, अध्यास समजते ना बाई? तर हे अध्यास तुम्ही गोळा केली, आता ते अध्यासरहित व्हाल तर मुक्त. मग पारकरी, अध्यास्तजी, हंसचो जीवनमुक्त. अशी पारक ज्ञान घेऊन अध्यासाचा त्याग करण्याचा मार्गक्रमण सुरू झाला की जीव दुःखापासून निवृत्त होण्याच्या मार्गाला लागतो. तर कबीर साहेब म्हणतात की चाहे छुटन तो परखिले, यमजाल की जौन दशा. जर तुम्हाला या दुःखाच्या चक्रातून बाहेर निघायचं असेल तर, तुम्हाला दुःख नको असेल तर, जे संत महात्मे आहे ते सदा सर्वकाळ सुख स्थिर शांत समाधानी आहे. त्यांच्या डोक्यात दुःख नावाचा विषय नाही आहे. दुःख आलंच तर त्याला ज्ञान आहे की माझ्या कर्माचं फळ आहे, ते मी भोगलं पाहिजे. दुसरा मला दुःख देते हे त्याच्या डोक्यात राहत नाही. मला दुसरं दुःख देते, वातावरणच तसं आहे, सरकारच तसं आहे, देवधर्मच तसा आहे, नीतिन्यायच तसा आहे, म्हणून माझ्या वाट्याला दुःख झालं, ही समज अज्ञानी जीवाची आहे. ज्ञानी जीवाची समज कशी आहे? माझ्या जीवनात दुःखच नाही आहे, दुःखाचं काम मी बंद करतो. आता जीवन जगण्याची पद्धतच त्याची अशी राहते का दुःख तयार होऊ नये. खाताना शरीरामध्ये काही अजीर्ण झालं पाहिजे असं खात नाही, बोलताना झगडायला पाहिजे झाला पाहिजे असा बोलत नाही, संबंध ठेवताना अशांती येईल, मनस्थिती खराब होईल, झोप येणार नाही असं तो